पण मग राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षाची जेव्हा निर्णयात झाले, एक मेसेज किंवा एक निर्णयाचा अर्थ असाही निघतो की तुम्ही निवड करताना विधिमंडळ पक्षामध्ये स्ट्रेंथ कोणाची ही तिथे बाब बघितली आहे. विधिमंडळ पक्षाची भूमिका किंवा त्याचा रोल इथे महत्त्वाचा दिसून येतो ऑर्डरमध्ये. राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या जरी दोन एंटिटी असल्या तरी राजकीय पक्ष ही सलग चालणारी एक प्रक्रिया आहे. म्हणजे विधिमंडळ पक्ष बदलत असतो पण राजकीय पक्ष तोच राहतो आणि राजकीय पक्ष डिसाईड करतो की विधिमंडळात कोण असेल किंवा विधिमंडळाचे अध्यक्ष कोणती निवडीचा अधिकार आहे. या निर्णयामुळे असा मेसेज जातोय का किंवा अशी त्याच्यावरती टीका होते की तिथे विधिमंडळ पक्षामध्ये बहुमताला स्थान दिलं गेलं की जो परमनंट नाही, जो बदलताय. असं नाहीये. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने 3 गोष्टींचा विचार करायला सांगितलं. संविधानात बघायला सांगितलं, संघटनात्मक रचना बघायला सांगितली आणि विधिमंडळातील स्ट्रेंथ बघायला सांगितली. आम्ही तिन्ही टेस्ट अप्लाय केल्या. पहिली टेस्ट कॉन्स्टिट्यूशन बद्दल आपण बोललो वाद होता आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये क्लिअर मॅन्डेट नव्हता, तेव्हा ती टेस्ट ऍप्लिकेबल होऊ शकली नाही. संघटनात्मक रचना ही संविधानाच्या अनुसार नव्हती शिवसेनेच्या, म्हणून ती टेस्ट ऍप्लिकेबल होऊ शकली नाही. म्हणून आपल्याकडे पर्यायी एकच टेस्ट राहिली, ती होती विधिमंडळातील स्ट्रेंथ. त्यामुळे असं नाहीये की फक्त त्याच्या आधारावरती निर्णय घेतला. तिन्ही टेस्ट ज्या सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या त्या तिन्हीचा विचार करून त्या कशा ऍप्लिकेबल होत नाही त्या परिस्थितीत ह्याचं संपूर्ण रिझनिंग देऊन मग आपण तिसऱ्या टेस्टचा रिलायन्स घेतलाय. पण कसं आहे म्हणजे जी चर्चा भासते किंवा कालपासून आम्ही ज्या तज्ञांशी बोलतो किंवा मग सुप्रीम कोर्टाने क्लिअरली आपल्या आदेशात सांगितलं असतं ना की केवळ ही टेस्ट मान्य करा किंवा अशा पद्धतीने निर्णय करा. त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनेच निर्णय केला गेलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.